अरे चहा कर बरं अर्धा कप. अरे गोंड्या झिगुड्या, अरे राहू देवा. कसं काय आले तुम्ही? आजीची तब्येत बरोबर नाही का? नाही आहे, आजीची तब्येत बरोबर आहे. मग आजोबा शिडून पडले का? नाही सर, आजोबा बी चांगले आहेत. मग तुम्ही आले कसे काय? म्हणजे सुट्टी मागायला आले असेल ना तुम्ही? गेली तर काही दुसरं काही काम नसेल ना तुम्हाला? सर सुट्टी बिट्टी नाही पाहिजे आपल्याला. नाही 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 नाही, नियमितपणे शाळा करणारे आम्ही दोघं विद्यार्थी होतो. आलं का लक्षात तुम्ही तुमच्या? हां वा 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 वा. नियमितपणे शाळा करणारी एकमेव तुम्ही दोघं विद्यार्थी आहे आणि तुमचा मी आता एखाद्या मंत्र्याच्या हाताने सत्कार ठेवावा असा माझा विचार चालू आहे. सर, मनापासून खूप खूप धन्यवाद सर. असा मुस्काळीत रटत येईल का नाही? काय काम आहे लवकर सांगा. सर, कालचा पाऊस चांगला जोरदार झाला. आता उन्हाळा पाळा सगळं झालं, सगळं वावर ओके झालं सर. हां मग काय नाही सर, आता पेरणी करायची सर. हां, सोयाबीन पेरायचा आमचा विचार चालू आहे. बाकी तर काही म्हणजे कमी पावसाचं प्रमाण कमी यावर्षी कमी सांगितलं, त्याच्यामुळे बाकी तर काय हळद बेर काय लावणार नाही आम्ही. ऊस केळी तर काय आपल्याकडे येत नाही, तेवढं काय पाणी पुरत नाही. त्याच्यामुळे सोयाबीन पेरणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोयाबीन पेरणीचा कार्यक्रम आहे सर. हां बर. मग तास काढल्यावर काही जेवायचा प्रोग्राम आहे का? तसं असेल तर सांग, कारण मला 2 दिवस तर काही येता वेळ नाही. नाही नाही नाही, जेवायचं काय नाही सर. ते काय झालं सर, टिपणीवर माणूस आहे सर, पण पेराळा सापडला नाही सर. हां, त्याच्यामुळे आम्ही जरा चिंतित हो. तर ते पेराळ्यासाठी आम्ही जरा चिंतित हो. बर. मग काय मी काही स्टेटस ठेवू का पेराळ्या पाहिजे म्हणून? नाही सर, स्टेटस वगैरे काही ठेवू नका सर. खत पेरा आम्ही दोघं, टिपणीवर माणूस आहे, फक्त पेरणारा लागते सर. तर पेरणाऱ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो सर. अबे का माझ्या खिशात पेरणार आहे का? सर, तुमच्या खिशात पेरणारा नाही सर. मी काय म्हणतो सर, तुम्हाला जरी इकडं शिक्षक आहात तुम्ही, तुम्हाला पगार किती आहे सर? 70 का 80 हजार वाटते. 90,000 आहे. चल 90,000. काय करायचं तू सांग. हां, तर 90,000 पगार आहे का नाही, म्हणजे 3,000 रुपये रोज समजा, 3 तरी 9. तर सर तुम्ही जर म्हणसाल तर आजच्या दिवस तुम्ही अर्ज देऊन शाळेत सुट्टी घेऊन सर आमच्या इथं पेरा येता का सर? असा मुस्काडीत रेटा देईल का नाही? मला पेराय रोजान सांगायला का तू? आया गोंड्या झिंगुड्या, तुम्ही इकडे काय करायला शाळा सोडून? मॅडम काम होतं, सहज आलतो सरकडे. बरं थांबा. नाश्ता करता का चहा पिता? पोहे खाता का पोहे? का चहा करू का कॉफी करू? ए काय करत ते मला रोजान सांगायला आणि तू चहा करू का कॉफी करू का? ते कधी तुझी जवळ येत का ते चहा आणि कॉफी करायला? काय करत? सर पोहे राहू दे, थोडा चहा तरी पिऊ द्या सर. असा मुस्काडीत रेटा देईल का नाही? मुकोड्यान घराकडे जा. चला 10:30 वाजता शाळा पडते, शाळेत या. शहाणपणा करायला तुम्हाला 3,000 रोज मी 1,500 देतो, 3,000 देतो. तुमच्या रोजाने त्या कान पेराळ्या पाहिजे असा कानठळ्या बसेल का नाही? सर तुम्ही एवढ्याला कविता करता सर, एवढ्याला भाषणं देता सर, एवढ्याला शिकवता सर, आणि तुमच्या प्रत्येक शिकवण्यात, बोलण्यात, भाषणात, कवितेत शेतकरी अग्रस्थानी असतो. मग शेतकऱ्याला जर अडचण असली तर तुम्हाला काय रोग नाही सॉरी तुम्हाला काय व्हायला सर? आमच्या वावरात पेराय नाही आहे, तुम्हाला काय व्हायला? आम्ही काय फुकट द्यायला नाही, काय नाही. तुम्हाला जेवायचा डब्बा पण देण्यात येईल आणि तुमचा नगदी रोज सर. हां, तुम्हाला कॅश देण्यात येईल सर. फोनपे वगैरे काय नाही. हो सर, तुम्हाला रोख रक्कम देण्यात येईल सर. वटी सोडली की तुमची एका हातात वटी आणि एका हातात पैसे. तुम्ही सकाळी डोकं खाऊ नका बरं का? हां. पण सर अडचण काय आहे? अबे तुम्ही काय माझी मालक हा का? अडचण फडचण सांगायला? हां, जा मला पेरतात नाही. जा. काय सर, एवढे मोठे कठाळेवाणी झाले असं तुम्ही आम्हाला म्हणले असते का नाही? आम्ही जर म्हणलं असतं आम्हाला पेरतात नाही तर? हां, आणि तुम्हाला एवढं मोठं तुम्हाला येऊन तुम्हाला पेरतात नाही सर? काय सर? तुम्ही जाता का कसं करता? जिंगू द्या, गुरुजी काय येत नाही तर आपल्याला दुसरा पेरायला पाहिजे भाजी. चाल.